गॅस आणि तेल टंचाईचं संकट जे आहे ते दूर आता होणार आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायला इराणकडून भारताला परवानगी देण्यात आल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलेलं आहे। भारतातलं गॅस आणि तेल टंचाईचं संकट त्यामुळे आता पूर्णपणे दूर होणार आहे, पण त्याआधीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं, पेट्रोलियम मंत्रालयानं आणि इतर संलग्न जी मंत्रालयं आहेत त्यांनी LPG आणि क्रूड ऑइल वाहून आणणारी जी जहाजं आहेत, जी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून खरं तर मार्गक्रमण करत असतात, या जहाजांचा भारतापर्यंत येण्याचा मार्ग सुकर केलेला होता। खूप मोठं राजनैतिक यश मानलं जात होतं। त्यातच आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी चीन, रशिया, भारत आणि अजूनही 1-2 देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास कोणताही प्रतिबंध होणार नाही, इराणकडून या संदर्भात कोणतीही अडवणूक नाही असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे भारतात येणारी जी ही गॅस आणि तेल वाहू जहाजं आहेत ती आता विनासायास आणि कोणत्याही अडचणींशिवाय भारतात येण्याचा मार्ग सुकर झालेला आहे। त्यातच 17,600 मेट्रिक टनांहून अधिक LPGचा गॅस घेऊन जाणारा अपोलो ओशन हा LPG टँकर नवीन मंगळुरू बंदरात NMPT मध्ये पोहोचलेला आहे। गुजरातहून 17,600 मेट्रिक टन LPG घेऊन जाणारा टँकर मंगळुरू बंदरामध्ये दाखल झालेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून हे संकट सुरू आहे तेव्हापासून अनेक जी जहाजं आहेत ती भारतात दाखल झालेली आहेत। शिवालिक जहाज कतारहून 46,000 मेट्रिक टन LPG घेऊन दाखल झालेलं होतं। शेनलॉंग सौदी अरेबियातनं 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन दाखल झालेलं होतं। जग लाडकी हे जहाज 81,000 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन मुंद्रा बंदरात दाखल झालेलं होतं। ॲक्वा टायटन रशियामधनं 7.7 लाख बॅरल कच्चं तेल घेऊन दाखल झालं होतं। याशिवाय नंदा देवी आणि पिक्सिस पायोनियर ही जहाजं आलेली होती। पिक्सिस पायोनियर हे जहाज अमेरिकेतल्या टेक्सासमधनं 16,714 टन LPG घेऊन दाखल झालं होतं। तर याच अनुषंगानं देशभरामध्ये राज्यातल्याही काही भागांमध्ये एक पॅनिक निर्माण झाला होता। एक थोडीशी लोकांमध्ये संभ्रमावस्था होती की आपल्याला LPG मिळू शकेल का, गॅस मिळू शकेल का, किंवा तुटवडा जर निर्माण झाला तर मग पुढे काय। तर या अनुषंगानं केंद्र सरकार सातत्यानं, राज्य सरकार सातत्यानं याबद्दल सांगत होतं की कोणत्याही प्रकारची गॅस किंवा तेल टंचाई नाही आणि लोकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, योग्य तो पुरवठा निश्चितपणे केला जाईल, मुबलक साठा आपल्याकडे आहे, सातत्यानं या संदर्भातलं आवाहन केलं जात होतं। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर देखील आहेत आणि लोकशाही मराठीचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर देखील आहेत। दोघांचेही मी या चर्चेमध्ये स्वागत करतो। सुरुवातीला नरेंद्र सर, या सगळ्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर सातत्यानं लोकांमध्ये खूप पॅनिक होतं की आपल्याला गॅस मिळेल का, आपल्याला इंधन मिळेल का आपल्या वाहनांमध्ये टाकण्यासाठी। पण एकीकडे हे सगळं पॅनिक असताना आणि एकीकडे सोशल मीडियावर अफवा पसरत असताना केंद्र सरकार आपापल्या परीनं सगळे प्रयत्न करत होतं, कोणत्याही प्रकारचा पॅनिक पसरू नये, कोणतीही अफवा पसरू नये अनुषंगानं मुबलक साठा आहे, पुरवठा योग्य पद्धतीनं होतोय, सातत्यानं सांगितलं जात होतं। आणि हळूहळू एक जहाज दररोज अक्षरशः भारतातल्या वेगवेगळ्या ज्या बंदरं आहेत त्या ठिकाणी येत आहेत, LPG घेऊन येत आहेत, क्रूड ऑइल घेऊन येत आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॅनिक पसरू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते। सुरुवातीला त्याबद्दल नक्कीच ही परिस्थिती निर्माण झाल्यापासून भारत सरकारने सर्वप्रथम काय केलं असेल तर सर्वप्रथम एस्मा लागू केला की ज्यामुळे गॅस किंवा तेल साठा किंवा तेल याच्याची तुटवडा जो निर्माण होतोय त्याच्यावरती कुठलीही परिस्थिती पॅनिक होऊ नये, लोकांपर्यंत ज्या काय अफवेच्या बातम्या जात आहेत, ज्या पद्धतीने लोकांना सुरुवातीला वाटलं की गॅस मिळणार नाही म्हणून लोकांनी रांगाच्या रांगा लावल्या गॅस सिलेंडर भरून घ्यायला, आता गेल्या 2 दिवसांमध्ये अशी बातमी पसरली की इंधन मिळणार नाही, म्हणजे पेट्रोल डिझेल मिळणार नाही म्हणून लोकांनी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लावल्या। मुळात मधल्या काळामध्ये जेव्हा हे युद्ध सुरू झालं 28 फेब्रुवारीला, त्यानंतर ही परिस्थिती नक्कीच होती
की आखातातून आपल्याकडे जे येणारं तेल किंवा गॅस जो होता, वायू जो होता, तो यायला अडथळा निर्माण झाला होता, कारण की सामुद्रधुनीतून यायला इराणने बंदी घातली होती. पण आपण मात्र भारताने केलेल्या शिष्टाईनंतर ही बंदी उठवण्यात आली. इराणने आजच त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जे ट्विट केलं की आम्ही भारताला परवानगी दिली, ट्विट जरी हे आजचं असलं तरी मुळात इराणने ही परवानगी आपल्याला काही दिवसांपूर्वीच दिली होती. इराणने स्वतःहून जाहीर केलं होतं की ज्या जहाजांवरती भारतीय झेंडा असेल, भारतीय ध्वज असेल, त्या जहाजांना आम्ही जायला देतोय, म्हणजे एक मैत्री राष्ट्राच्या जहाजांना आम्ही तिथून जाण्याची परवानगी देतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही जहाजं भारतीय बंदरात दाखल झाली. हे जे कच्चं तेल आहे किंवा वायू आहे हा बंदरात आल्यानंतर रिफायनरीला पाठवावा लागतो किंवा तेल साठ्यांकडे, वायू साठ्यांकडे पाठवावा लागतो. त्याच्यानंतर त्याचं वितरण होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये 1-2 दिवस लागणं स्वाभाविक आहे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधीच आपल्याला जाहीर केलं होतं, देशवासियांना एक विश्वास दिला होता की आपल्याकडे किमान पुढील 50 दिवस पुरेल एवढा इंधन साठा, तेल साठा आणि वायू साठा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही जहाजं जी आली गेल्या 4-5 दिवसांमध्ये, त्यामुळे आपला हा जो साठा आहे हा जवळपास 74 दिवसांपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये असं आवाहन वारंवार सरकारकडनं करण्यात आलं होतं. मुळात सरकारकडनं आवाहन केल्यानंतर विरोधकांनी मात्र सरकार याच्यावरती चर्चा करत नाही, सरकार याच्यावरती बोलत नाही, की सरकार काहीतरी माहिती लपवते असा एक सूर आळवला आणि त्यातूनही अफवांचं पीक आलं की सिलेंडर मिळणार नाही. हां, सिलेंडरचा तुटवडा म्हणजे गॅसचा तुटवडा झाला. त्याचं परिणाम असा झाला की जे व्यावसायिक सिलेंडर आहेत ते सरकारने बंद केले, त्यामुळे हॉटेल व्यवसायावरती थोडासा परिणाम झाला. पण लोकांना गॅस देणं, स्थानिक लोकांना गॅस देणं किंवा इतर गोष्टींसाठी इंधन पुरवणं याच्यामध्ये तुटवडा झालेला नाही. ती सिच्युएशन किंवा ती परिस्थिती हाताळण्यात सरकार तसं यशस्वी ठरलेलं आहे. एकूणच देशातली आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याकडे मुबलक तेल साठा किंवा वायूसाठा आहे असा सरकार दावा करत आहे. त्यासाठी स्वतः पंतप्रधानांनी सगळ्या संबंधित विभागांची बैठक घेऊन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे निवेदन केले आणि परिस्थिती जरी नाजूक असली, परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे, पण त्या परिस्थितीचा परिणाम इतका झाला नाहीये की इकडच्या लोकांना म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांना गॅस, तेल किंवा इंधन मिळणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे तेवढा साठा नक्कीच आहे. अजिंक्य, बिलकुल. आपण सतीश ढगे